कुंभमेळ्याच्या कामाची कंत्राटाची एक्सक्लुझिव्ह यादी पुढारी न्यूजच्या हाती। यादीमध्ये केवळ एकच कंत्राट गुजराती कंत्राटदाराला असल्याची माहिती। राज ठाकरेंच्या आरोपावर गिरीश महाजनांचा पुराव्यानिशी पलटवार। कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची उपस्थिती। नाट्यगृहाची हेरिटेज व्हॅल्यू जपत नाट्यगृहाची नवनिर्मिती केल्याचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली सतेज पाटलांची भेट। डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानंतर घेतली सांत्वनपर भेट। काल अमित शहांसोबतच्या बैठकीला सुनेत्रा पवार गैरहजर। विमानतळावरील स्वागतावेळी अनुपस्थित। प्रशांत किशोर यांच्याशी संपर्क ठेवल्यावरून महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा। केंद्र आणि राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत। गृहमंत्री अमित शहांची मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा। अधिवेशनानंतर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित। प्रशांत किशोर यांच्याबाबत राष्ट्रवादी लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती। सुनेत्रा पवार किशोर यांच्याकडेच पक्षाचं काम देण्यास आग्रही। दिल्लीतील अधिवेशनानंतर किशोर यांच्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा न्यायव्यवस्थेवर दबाव। खासदार संजय राऊत यांची टीका। खासदार आणि पक्षफुटी प्रकरणात अप्रत्यक्षपणे मोदींचा दबाव, राऊतांचा आरोप। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार मोदींची भेट घेणार। उद्या संसद भवनातील पीएमओ कार्यालयात भेट होणार असल्याची खासदार सुप्रिया सुळेंची माहिती। महाराष्ट्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून रायगडच्या माणगावमधील मुंबई गोवा महामार्गावरील पाहणी। स्वतः गाडी चालवत घेतला महामार्गाच्या कामाचा अनुभव। स्थानिक नेत्यांच्या हस्तक्षेपामुळेच महामार्गाचं काम रखडलं। राज ठाकरेंची तटकरेंवरही टीका। मुंबई महापालिकेत सभागृह आणि समित्यांचं कामकाज होणार पेपरलेस। 237 नगरसेवकांना महिन्याभरातच ॲपल कंपनीचे टॅब वाटप। IT विभागाकडून टॅब खरेदीची प्रक्रिया सुरू। महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांना हवामान विभागाचा येलो अलर्ट। विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता। गडचिरोली गोंदिया जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। कोकणासह गोव्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता। गोकुळच्या दूध खरेदी विक्री दरात वाढ। म्हशीच्या दूध विक्री दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। गाईच्या दूध विक्री दरात वाढ नाही, मात्र खरेदी दरात 1 रुपयांची वाढ। रशियाचा भारताला थेट रेल्वे मार्गाचा प्रस्ताव। तुर्कमेनिस्तान, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान मार्गे जोडण्याचा विचार। होर्मुझच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पर्यायी पुरवठा मार्ग।